पाहुयात पुढची बातमी। रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे। रोहा शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीनं धोका पातळी ओलांडली आहे। त्यामुळे नदीकाठचा परिसर पाण्यात गेलाय। अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। या पुराची ड्रोन दृश्य आपण बघू शकताय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। कशा पद्धतीने जो संपूर्ण परिसर आहे तो जलमय आपल्याला दिसून येतोय। लोकवस्ती फक्त थोडीशी जी उंचवट्यावर आहे ती पाण्यापासून वाचलेली आहे। दुसरीकडे मात्र आजूबाजूचा परिसर आपण बघितला तर तिथे फक्त पाणीच पाणी आपल्याला दिसून येत आहे। तर ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आहे। सौजन्य योगेश देशमुख यांनी ड्रोनवरून ही दृश्य टिपलेली आहेत। रोहा रायगडची ही दृश्य आपण बघतोय। तर रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलेला आहे आणि त्यानंतर नेमकी काय स्थिती आहे तिकडची त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतोय। रोहा शहरामधून कुंडलिका नदी वाहते आणि या नदीनं धोका पातळी ओलांडलेली आहे। त्यानंतर आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला फक्त पाणीच पाणी दिसतंय। त्यामुळे इथे राहणारे जे लोक आहेत त्यांचे मात्र हाल होण्याची शक्यता आहे आणि पाऊस जर असाच बरसत राहिला तर हे जे पाणी सध्या आपल्याला आजूबाजूला दिसतंय ते लोकवस्तीमध्ये जाण्याची ही शक्यता आहे। दरम्यान आपण जर निरखून बघितलं तर या ड्रोनच्या दृश्यामधून आपल्याला दिसतंय की लोकवस्तीमध्ये सुद्धा काही रस्त्यांवर पाणी साचल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार हा सवाल आहे आणि सध्या काय स्थिती आहे हाही सवाल आहे। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मोहन जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मोहन, काय सांगता? रोहा रायगडची ही दृश्य भयानक आहेत। आपल्याला सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसतंय। सध्या काय स्थिती आहे? रायगड जिल्ह्यात 2 दिवसात मुसळधार पाऊस झाला होता। पूर्ण रायगड जिल्ह्यात सगळ्या नद्या भरून वाहत होत्या आणि सकाळपासून जो पाऊस सुरू झाला तो पूर्ण रायगड जिल्ह्यात जलमय झालं होतं। कोलाड, नागोठणे, अलिबाग जो कोलाडचं आणि रोह्याचं जे दृश्य आहे आपण बघू शकतो। ड्रोनचं शूटिंग आहे। पूर्ण रोह्याच्या शहराच्या लगत जे पाणी आहे पूर्ण पुराचं पाणी भरलं होतं। कुंडलिकेचं पूर्ण शहर जे रेल्वे स्टेशन असू दे पूर्ण 1 ते 2 किलोमीटरचं अंतर पूर्ण रोहाचं जलमय झालं होतं। तसंच नागोठणे एसटी स्टँड, परिवाडा या ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरलं होतं। अलिबागमध्ये पण तीच परिस्थिती होती। पूर्ण रायगड जिल्ह्यात हीच परिस्थिती होती। खालापूर या ठिकाणी पण पाणी भरलं होतं। जास्त करून नागोठणे आणि रोहा या ठिकाणी जलमय झालं होतं। पण आता दुपारपासून पावसाचा जोर कमी झालाय आणि पूर पण कमी झालाय। बरोबर आहे मोहन, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पाहुयात पुढची बातमी। पुण्यात पोलीस कर्मचाऱ्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहून जाणाऱ्या दुचाकी स्वाराला वाचवलंय। पुण्यामधील खराडी केशवनगर भागात पुलावरून पाणी वाहत होतं आणि त्यामधून दुचाकी स्वार अडकला होता। सिद्धनाथ खांडेकर असं या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव आहे ज्यांनी या दुचाकी स्वाराला वाचवलंय। तर या धाडसी पोलीस कर्मचाऱ्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने एक तरुण दुचाकीवरून जाताना इथं अडकलेला होता। मात्र या धाडसी पोलीस कर्मचाऱ्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून दोरखंडाच्या सहाय्यानं या तरुणाचे प्राण वाचवले। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिजित, अतिशय थरारक असा हा प्रसंग, सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय आणि त्यामध्ये अडकलेल्या या तरुणाची सुटका, नेमकं काय घडलं होतं? फरा आपण पाहतोय की पुणे शहरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या सतत पडणाऱ्या पावसामुळे पुणे शहरातल्या अनेक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे। अनेक पुलांवरती पाणी आलेलं आहे आणि असाच एक पूल खराडी आणि केशवनगर, जे पुण्यातले 2 भाग आहेत खराडी आणि केशवनगर, त्या भागांना जोडणारा एक पदचारी मार्ग पूल आहे। त्याच्यावरून दुचाकी देखील जातात आणि या पावसामुळे जो खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आलं त्यामुळे हे पाणी काही प्रमाणात त्या पुलावरती आलं होतं। पण याच पुलावरती दुपारी प्रवास करताना 2 दुचाकी स्वार जे आहेत ते अडकलेले पाहायला मिळाले होते आणि त्यांच्याच मदतीला देवदूत म्हणून एक पोलीस कर्मचारी आले ज्यांचं नाव सिद्धनाथ खांडेकर आहे। खराडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत ते। त्यांच्या लक्षात आलं की हे दुचाकी स्वार खरं तर त्या पाण्यामध्ये अडकले आहेत आणि त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत स्वतः त्या पाण्यात जे API आहेत ते उतरले। खराडी पोलीस स्टेशनचे दोरखंड त्यांना लावला आणि त्या दुचाकी स्वारांना बाहेर काढण्यात त्यांना यश आलं आणि आता या पोलीस कर्मचाऱ्याचं सर्व स्तरावरून कौतुक पुण्यात होताना पाहायला मिळतंय। बरोबर आहे अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी आहे। हवामान विभागानं दिलेल्या येलो अलर्टनुसार नाशिक शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे आणि तालुक्यामध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली। शहरात गेल्या 24 तासात झालेल्या सततच्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे।
तर या जोरदार पावसामुळे गोदावरी पात्रामध्ये एक कार बुडाली होती. ही कार वाहून जाऊ नये म्हणून स्थानिकांनी कारला बांधून ठेवलं. त्यानंतर आता संबंधित कार पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. शहरवासियांना सतर्कतेचा इशारा देत पावसाळ्यामध्ये सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर ही दोन दृश्य आपण बघू शकतो. दुपारच्या सुमारास पुरात ही कार बुडालेली होती आणि जे पाणी आहे ते मात्र कारच्या छतापर्यंत आल्याचं दिसतंय आणि त्यानंतर कार वाहून जाऊ नये म्हणून बांधून ठेवण्यात आलं तात्पुरतं आणि त्यानंतर आता 3 तासांनी ही कार बाहेर काढली. आम्ही आता पोलीस प्रशासनाला सांगेल, महापालिकेला मी सांगेल की ते बोर्ड फलक लावले गेले पाहिजेत. इथे काही लोक अशा दिवसामध्ये उभे करून गार्ड्स त्यांना गाड्याचं पार्किंग त्यांना वेगळ्या ठिकाणी करायला लावावं लागेल. कारण आता अचानक पाऊस येतो. आपण बघितलं की रेकॉर्डतोड पाऊस या ठिकाणी होतो आहे, वरती होतो आहे आणि त्यामुळे अचानक पूर येतो आणि मग कोणाला याची कल्पना नसते की इतक्या जोरात या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात पूर येईल. आणि म्हणून या ठिकाणी आता आम्ही फलके लावू, सगळ्या आमचे गार्ड्स या ठिकाणी ठेवून पार्किंग कुठे करायचं, किती सुरक्षित ठिकाणी कुठे करायचं हे आम्ही सूचना देऊ. नाशिकच्या गोदापात्रामध्ये अडकलेली गाडी अखेर रेस्क्यू करण्यात आलेली आहे. MH15 DG 9007 क्रमांकाची ही वर्णा कार आहे आणि ही अखेर रेस्क्यू करण्यात आलेली आहे. याच गाडीची दृश्य आपण बघू शकतो. समोर असलेल्या पुलाच्या खाली ही गाडी अडकलेली होती. ज्या तरुणानं ही गाडी काढलेली आहे आपण त्याच्याशी बोलूया. शंकर, तू आणि तुझ्या मित्रांनी अखेर ही गाडी काढली आहे. किती प्रयत्न करावे लागले आणि कशा पद्धतीने ही गाडी रेस्क्यू केली? एक मला एकदा आहे का कोशिश करण्याची हार नाही होत, त्यामुळे आम्ही कोशिश केली. कालावधी हा 3 ते 3.5 तासाचा लागला होता. त्याच्यासाठी आम्ही सर्व मित्र वगैरे थांबलेलो होतो, वाट बघत होतो केव्हा पाण्याचा स्तर कमी होईल आणि केव्हा आम्ही गाडी घेऊन. आणि किती जण तुम्ही होते गाडी काढण्यासाठी? आम्ही निमान 8 ते 10 जण होतो गाडी काढण्यासाठी. 8 ते 10 जणांची ताकद लागली त्याच्यात. हे सगळे नाशिकचे तरुण आहे आणि त्यांनी मेहनत केलेली आहे. आपण जर गाडी बघितली तर या गाडीच्या हेडलाईट पासून तर गाडीच्या आतमध्ये पाणी गेलेलं आहे आणि हीच गाडी जी आहे ती रेस्क्यू केली जाते. प्रयत्न जे आहे ते या तरुणांनी केले. वाहत्या पाण्यातून प्रवाहित पाण्यामध्ये खरं तर ही गाडी याच दोरीच्या साह्यानं या तरुणांनी अडवून धरली. एका पोलला खांबाला ती जी आहे ती बांधून ठेवली, पुढे प्रवाहित होऊ दिली नाही आणि त्यानंतर या सगळ्या तरुणांनी प्रयत्न करून शर्थीचे प्रयत्न करून ही गोदावरी नदीच्या पात्रामध्ये अडकलेली गाडी अखेर रेस्क्यू केलेली आहे आणि ही गाडी प्रवाहित पाण्यापासून बाहेर काढलेली. आपण अजूनही पाण्यातली दृश्य बघू शकतो. गोदावरी नदी जी आहे ती दुतडी भरून वाहते. गोदावरी नदी अद्यापही प्रवाहित आहे. पूर जो आहे तो अजूनही ओसरलेला नाही आहे. मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ 1.5-2 फूट पुराचं पाणी खाली आलं आणि त्यानंतर या तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून ही कार जी आहे ती अशा पद्धतीने पाण्याच्या बाहेर काढलेली आहे. त्यामुळे गेल्या 3 ते 4 तासांपासून सुरू असलेल्या या तरुणांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यानंतर ही गाडी बाहेर काढली आणि गाडी बाहेर काढल्यानंतर गाडी मालकांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत वागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.